हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळे कसे आहेत? मजेत ना? तर आत्ता वाजले सकाळचे 10:30 आणि मी आणि स्वप्नीला आम्ही चाललो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये चाललो आहे. आणि मग तिथून पुढं गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे हां, आणि त्यालाच लागून थोडं पुढं गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे. तर माझ्या ब्लॉगची सुरुवात ही त्या दोघांच्या आशीर्वादाने होणार आहे. तर स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. चला तर भेटू मग, तुम्हाला कंटिन्यू राहा. तर त्रिशा पण तुम्हाला म्हणते आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मग मी तुम्हाला आज केंद्राचे दर्शन करून देते. तर तुम्ही बघू शकता आता आपण केंद्रात आलेलो आहे. नाही, स्वामींची आरती चालू झाली आहे. तर चला आपण स्वामींची आरती घेऊया. तर आता आरती झालेली आहे. आता आपण दर्शन घेणार आहे स्वामींचं. तर इथं प्रसाद घेऊ आता आपण. कुठे हो चप्पल? छान भोपळे आले म्हणा विकायला. तर फ्रेंड्स आता आपण गणपती मंदिराचं दर्शन घेणार आहे. गणपती मंदिराकडे काकडी ना, काकडी आहे काकडी. तर आता आपण गणपती मंदिरात आलेलो आहे. आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. छान असे हत्ती दोन्ही बाजू. एंट्री
एंट्री होती. एंट्री थांब ग सर. हे छान असं मंदिर बघू शकते तुम्ही. गणपती बाप्पा इथं. चल तर आपण छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतले. आता आपण थोड्या वेळ बसून मग घरी जाऊ. तरी आपल्या इकडे जवळच गणपती बाप्पांचं खूप असं छान मंदिर आहे. या मंदिराचा सगळा परिसर आहे अशा प्रकारे. तर इथं गणपती बाप्पांचे अष्टविनायकचा फोटो लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. या अष्टविनायक गणपती बाप्पांचं इथं फोटो लावलेला आहे. स्वप्नील बसलो आहे. बाहेरचा परिसर आहे, सगळा परिसर तुम्ही बघू शकता. छान आहे असं. इथं बसायला बाकडे वगैरे केलेले आहे त्यांनी. एकांत मनासाठी असं छान आहे इथं बसायला. खूप सुंदर वाटतं आणि खूप ग्रीनरी पण आहे सगळं. तर चला मग आता आपण घरी जाऊ. तर यो ब्लॉग मी इथंच संपते. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.